म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की खोटं बोलणाऱ्यासाठीच राजकारण हे व्यासपीठ आहे, तुम्ही पण खोटेच की मग. परंतु तुम्ही मग एवढा जवळचा तुमच्या सूरज चव्हाण मित्र होता तर त्याच्या लग्नाला काय गेला नाही? तेवढं मान सन्मान खायची गरजच का पडली? बरं मला एक सांगा, मध्यंतरी नृत्यांगना गौतमी पाटील व्हायरल झाल्या होत्या त्यांच्या अश्लील डान्समुळे. त्याच्यावरती तुमची एक बाईट व्हायरल झाली होती. तुम्ही म्हणता की ह्या लोकांना महाराष्ट्र बाहेर काढलं पाहिजे, या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय, आपल्या संस्कृतीचा नाश केलाय. आणि तुम्ही बिग बॉस मध्ये काय केलं हे सगळ्या जनतेने बघितलं निकी तांबोळी सोबत. त्याचबरोबर अजून एक थांबा, तुम्ही परवा एक आयटम सॉन्ग केलं त्या राधा पाटील मुंबईकर सोबत, त्यावेळी महाराष्ट्राचा बिहार होत नव्हता का? पण जेव्हा तुम्हाला 100 मधल्या 60-70 कमेंट्स निगेटिव्ह येतात तेव्हा तुमच्याकडून पण काहीतरी चुका झालेल्या असतात. आज मला तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होतंय तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडून पण काहीतरी गोष्टी चुकल्या असाव्यात म्हणून लोक आपल्याला एवढी ट्रोल करतात? अजितदादांनी सुरतचं मला घर बांधून दिलं, जे कुठेतरी घनश्यामच्या पोटात दुखलं म्हणून घनश्याम सुरतच्या लग्नाला गेला नाही. तेव्हा तुम्हाला ट्रोलर्सनी खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. तेव्हा तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, अगदीच म्हणजे न्यूज चॅनलवाल्यांनी सुद्धा दाखवला होता की जर हे ट्रोलर्स नाही थांबले तर मी 10 दिवसात आत्महत्या करणार. पण त्याच्यानंतर तुम्ही काही आत्महत्या वगैरे काही केली नाही. नमस्कार मित्रांनो, द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके घनश्याम दरवडे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके छोटे पुढारी माझ्यासमोर बसलेले आहेत. खरं तर त्यांना भाषण करायचं म्हटलं तरी पायाखाली खुर्ची घ्यावी लागते, कारण त्यांच्या उंचीच्या प्रॉब्लेममुळे आणि याच गोष्टीची कुठेही कमजोरी न मानता त्यांनी जे आज यश संपादन केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. आपण त्यांच्यासोबत बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करणारच आहोत. हा पॉडकास्ट अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे, कारण याच्यातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरसुद्धा आपल्याला मिळणार आहेत. मी स्वागत करतो पुढारी साहेब तुमचं माझ्या द रोहित पाटील शो या पॉडकास्ट चॅनलवरती. नमस्कार सर, तुमचं मनपूर्वक आभार मानतो मी. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न हा माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुमचं शिक्षण किती आहे आणि तुमचं खरं वय किती आहे? नक्कीच सर, तुम्हाला माझं खरं वय शिक्षण सगळं सांगतो, पण त्याआधी तुम्ही जी माझी ओळख करून दिली त्याबद्दल एक शब्द बोलतो की तुम्ही म्हणले भाषण करायला बी खुर्ची घ्यावं लागते पुढाऱ्यांना. पण एक देण्यात ठेवा, आमच्या नावातच पुढारी पण आहे, त्यामुळं भाषण असो किंवा बसायला असो आम्हाला खुर्ची कधीही सुटली नाही आणि जनतेच्या आशीर्वादाने खुर्ची सुटणार पण नाही. छोटा पुढारी नाव कसं पडलं तुमचं? आता सांगतो, छोटा पुढारी हा नाव मला जनतेने तर दिलेलंच आहे, पण राष्ट्रपतींच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला तेव्हा मला छोटा पुढारी हे नाव संबोधलं गेलं आहे. ना कुठल्या पक्षाचा ना कुठला नेता, सदैव जनतेसाठी असणारा छोटा पुढारी. सोशल मीडियावरती बऱ्याच वेळा तुम्ही ट्रेंडिंगला असताना बरेच कार्यकर्ते तुमच्यावरती बोलत असतात. बरोबर. बरेच तुमचे ट्रोलर सुद्धा आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला बोललं जातं की घनश्याम हा बोलगेवडा आहे, बोल बच्चन आहे, लांबडं बोलतो, आपल्या कुवतीपेक्षा मोठं बोलतो, त्यांना ज्येष्ठाचा मान राखायला येत नाही. याच्यावरती तुमचं काय मत आहे? मी तर एकच सांगेन, जे लोक मला बोलतात त्यांना मी फक्त एक सांगेल की काही लोकांचा जन्म फक्त मला बोलण्यासाठीच झालेला आहे, त्यामुळं मी जास्त त्यांना काही वेटेज देत नाही. कारण माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे हे आत्ता सध्या मला माहीत नसताना ते माझ्या लाईफमध्ये डोकवत आहे आणि त्यांची लाईफ शून्य. जो मुलगा 19च्या बॅलन्ससाठी मित्राला भांडतोय, घरच्यांच्या शिव्या खातोय, स्वतःला बॅलन्स नाही, त्या मुलांकडून काय अपेक्षा करायच्या? त्यामुळं काय नाही, कोणी बोलगेवडा म्हणू, कोणी ज्येष्ठांचा आदर करू ना करू म्हणू, त्यापेक्षा आपण किती आदर करतो, ज्येष्ठांना आपण किती सन्मान देतो ते आपल्याला माहिती आहे. आणि जे लोक बोलतात ना, कधी बी देण्यात ठेवायचं, मी लय ग्रामीण भागातला आहे, मी ग्रामीण भागातला आहे, कधी बी एकच सांगतो, जे टीका टिप्पणी करताना भुकणारे कुत्रे कधी चावत नसतात. मग या भुकणाऱ्यांपासून कधी लांब राहायचं नाही. उलटं मी त्यांना एक सांगेल, बाबांनो कमेंट करा, पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या करा. ते जुने शब्द ऐकू नको रे, नवीन करा जरा, कारण तुमच्या आईबापाचे संस्कार कमेंटमध्ये दिसत आहेत, त्यामुळं काही वाटत नाही. माझ्याकडे एवढा टाईम नाही, ते स्वतःच्या लाईफमध्ये वेळ देत नाही, माझी लाईफ बघताय. अजून काय, हेच तुमचं मोठं यश आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? सगळ्यात मोठे यश आहे. ज्या दिवशी सारी लोक म्हणतात ना घनश्याम दरवडे बरोबर आहे, त्या दिवशी घनश्याम दरवडे काहीच नसेल. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असेल तर प्रगती होईल. कारण आज ते मला शिव्या देत आहे, मला बोलत आहे,
पण आवर्जून माझ्या आय डीवरती येत आहे, घनश्यामचं चालले काय बघतायत. अरे मला तुमच्याकडे बघायला टाईम नाही, मला टाईम नाही, माझ्या आयुष्यात माझा गोंधळ चालू आहे. पण तुम्ही खास तुमचा बॅलन्स घरच्यांच्या शिव्या खाऊन मला येत आहे, रोज बघताय डेली घनश्यामचं चाललंय काय. ह्याच्यापेक्षा काही नाही राहू. आज माणसाला मला टाईम द्यायला वेळ नाही, हे मला टाईम देतात, त्यामुळं मनापूर्वक आभार आहे. पण आता मी पण कंटाळलो आहे त्या शिव्या, तेच कमेंट. उलटं नवीन यायला पाहिजे, नवीन काहीतरी यायला पाहिजे. मला वात आहे. आता जो तुमचा माइंडसेट आहे ना, खरं तर काही दिवसांपूर्वी असा नव्हता. कारण जेव्हा तुम्हाला ट्रोलर्सनी खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं, तेव्हा तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अगदीच म्हणजे न्यूज चॅनलवाल्यांनी सुद्धा दाखवला होता की जर हे ट्रोलर्स नाही थांबले तर मी 10 दिवसात आत्महत्या करणार. पण त्याच्यानंतर तुम्ही काही आत्महत्या वगैरे काही केली नाही असं तुमचे फॅन्स म्हणत होते, कार्यकर्ते येऊन म्हणत होते. याच्यावरती आपल्याला काय म्हणायचं? मला एकच म्हणायची, तुम्ही माझ्या आत्महत्येची वाट बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जीवनात काय करताय हे बघा. मी किती विधानं पाळतोय हे करण्यापेक्षा आपण जीवनात किती विधानं फॉलो करतोय हे बघा. आता अनेक नेते शब्द देतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू. मग नेते शब्द पाळतातच का? मग तुम्ही नेत्यांच्या मागे लागतात का? मग आमच्या मागे का लागतायत? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की खोटं बोलणाऱ्यासाठीच राजकारण हे व्यासपीठ आहे? नाही, मी राजकारणात नाही, मी माझं वैयक्तिक सांगतोय. नाही, नेते हा शब्द वापरला ना तुम्ही, नेते मग बोलतात की म्हणजे खोटं बोलता आलं पाहिजे तरच तुम्ही नेता होऊ शकता. नाही, खोटं बोलता आलं नाही. आता आश्वासने ती सांगतोय, मी माझ्या बाबतीत सांगतोय. आता मी मध्ये जे म्हणलो होतो आत्महत्या करायचंय का काय, तर आहे ना, मी एकच सांगितले, तुम्ही कमेंट करा पण माझ्यावरती करा, माझ्या आई वडिलांवरती, माझ्या कुटुंबावरती करू नका. कारण घनश्याम दरोडे एकाच व्यक्तीने हरू शकतोय. जेव्हा त्याच्या आई वडिलांच्या जिवारी लागेल, जेव्हा त्याच्या आई वडिलांवरती बोलतात, कुटुंबावरती बोलला, तर घनश्याम दरोडे हरतो, नाही तर घनश्याम दरोडे कधी हरू शकत नाही. आणि राहिला राजकारणाचा मुद्दा, काय राहिले राजकारणात आज? तुम्ही म्हणता राजकारण खोटे, राजकारण, मी म्हणतो राजकारण खोटे झाले. काय राहिले राजकारणात? तुम्ही पण खोटेच की. मग आम्ही तुम्ही काय पण स्वतःला पुढारी समजता. मी राजकारण करतच नाही. मग व्यासपीठावरती जाऊन आम्हाला तुम्ही कधीतरी अजित पवारांच्या व्यासपीठावरती दिसता आम्हाला, अजितदादांबरोबर भाषण करताना. मध्यंतरी विधानसभेच्या वेळी तुम्ही रोहित पवारांसोबत होता स्टेजवरती. बरं झालं, जेव्हा महाविकास आघाडीचा तुम्ही प्रचार करत होता. बरं झालं तुमचं. एक सेलिब्रिटी एखाद्या व्यासपीठावर जाऊ शकत नाही का? हो, जातो ना, पण सेलिब्रिटी म्हणून नव्हता ना गेला तुम्ही, तिथं नेते म्हणून गेला होता. नाही, हो, सेलिब्रिटी म्हणून. संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. आणि मला सेलिब्रिटी आणि छोटे पुढारी म्हणून दोन्ही महाराष्ट्र बघतोय. ह्याच्यात माझी काय चूक आहे? पण तुम्हाला तर दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवता आल्या पण असत्या ना. पण मी खोटं कधी सांगत नाही ना. पण आता तुम्हीच म्हणताय ना की एक नेता असतो तो खोटं बोलणारच नेता होतो, मग तुम्ही पण नेते याचा अर्थ तुम्ही पण खोटं बोलताय. खोटं आणि आश्वासन देणं मग आश्वासन म्हणजे खोटे आश्वासनच असतात ना ते सुद्धा. पण ते करतात ना कधी कधी. म्हणजे तो एक तुमच्या ह्याचा भाग आहे. म्हणजे तुम्ही मान्य करताय की थोडे खोटे आश्वासन आम्हाला द्यावे लागतात जनतेला. नाही, मी मान्य करत नाही सर. तुम्ही मला गोंधळात टाकताय. गोंधळात टाकायला तुम्ही माझे काही दुश्मन नाहीये. आम्हाला जे दिसतं ते मी बोलतोय तुमच्या समोर. येस, मला तुम्ही गोंधळात असे टाकताय की मी म्हणलं पाहिजे नेते खोटे बोलतायत. नाही, अजिबात असं नाहीये. मी फक्त काउंटर करतोय मी तुम्हाला. फक्त काय म्हणतोय, राजकारणात खोटेपणा चाललाय. नेते खोटे बोलतायत का काय या अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय. माझ्या तोंडाने सांगायची गरज नाही, पण राजकारण कुठेतरी खोटेपणात चाललंय. बरं, आता एक सांगा, तुम्हाला आमची दुपट्टी, आम्हाला तुमची दुपट्टी भूमिका दिसते. कशी? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे राजकारण जरा बाजूला राहू द्या. तुम्ही बिग बॉस सारखा मोठा शो केला. बिग बॉस शो मध्ये तुम्ही सूरज चव्हाण बद्दल एवढं तुम्ही कम्फर्टेबल नव्हता. जेव्हा बाहेर आल्यानंतर तुम्हाला समजलं की सूरज चव्हाणला खूप सहानुभूती आहे, त्यावरती तुमचे पॉझिटिव्ह स्टेटमेंट सूरज चव्हाण बद्दल यायला लागले. परंतु तुम्ही मग एवढा जवळचा तुमच्या सूरज चव्हाण मित्र होता तर त्याच्या लग्नाला काय गेला नाही? बरं, आता तुम्हाला दुपट्टी भूमिका दिसायला लागली, मान्य, ठीक आहे. सूरज चव्हाणला पहिल्यांदा नॉमिनेट पासून कोणी वाचवलं? नाही, एवढं आम्हाला आठवत नाही. वाचवलं असेल तुम्ही, तो तुमच्या खेळाचा भाग झाला. नाही, खेळाचा भाग झाला, मान्य. दुपट्टी भूमिका कुठे दिसते मला सांगा. तुम्ही पत्रकार, तुम्ही का नाही बघितले? बरं थांबा, जेव्हा मी घराच्या बाहेर आलो, मी कुणाच्या क्लोज होतो? कुणाच्या क्लोज होतो? सांगा ना मला. तुम्हीच सांगा ना. आता आम्ही काय एवढं, आम्ही तुम्हाला एवढं बारकाईनं नाही ना निरीक्षण केलं. काय बघितलं? आम्हाला जे फुटेज दिसले ते आम्ही त्याच्यावर आम्ही बोलतो. आम्हाला एवढंच विचारायचं तुम्हाला की सूरज चव्हाणच्या लग्नाला तुम्ही का गेला नाही? थांबा, आपण त्याचं रिझन फक्त द्या. आपली भूमिका काय आहे? दुपट्टी. मी कुणाबरोबर क्लोज होतो? तुम्ही काय? निक्की तांबोळे, अरबाज शेख, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अरबाज, निक्की तांबोळे, वैभव असेल, इरिना असेल. इरिना तर माझ्या आधी गेली. तुम्ही कसं बोलता की घनश्याम दरोडे दुपट्टी आहे? त्यावेळी ऐका, माझं म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. मला एक क्लिअर करून द्या की, मला एक क्लिअर करून द्या. जेव्हा मी बाहेर आलो बिग बॉसच्या, तेव्हा कॅमेराही सोडला नव्हता, मी समाजातही आलो नव्हतो. माझं शुक्रवारी मी बाहेर आलो, शनिवारी लोकांना दिसलं. गणपतीमुळे आदल्या दिवशी शूट झालं बिग बॉसचं, काय झालं असेल झालं.
जेव्हा 50चं कॉईन द्यायची वेळ होती तेव्हा मी कुणाला दिलं? सूरजलाच दिलं. मग का दिलं? कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की सूरजला बाहेर सहानुभूती तुम्ही कर, कसं? म्हणजे जे तुमची इमेज जे डागालेली आहे ती बाहेर जाऊन चांगली होईल लोकांना. मला तुम्ही सांगा, पत्रकार आहात तर असा कसा प्रश्न विचारताय तुम्ही? जर मी त्या बिग बॉसच्या घरातून आलोय आणि डायरेक्ट रितेश सरांच्या सेटवरती गेलोय तर तिथं सूरज चव्हाणचं कसं काय नाव घेतील? तेव्हा तर माझा बिग बॉसचा कॉन्ट्रॅक्ट बी संपला नव्हता. चिठ्ठी आली असेल. कशी येईल चिठ्ठी? कशी येईल? कॅमेऱ्याच्या आड आम्हाला काय माहिती? नाही, काय काय कॅमेऱ्याच्या आड करतात नाही. मग? हे दुपट्टी जी माझी भूमिका तुम्ही सिद्ध करताय ना, ही थोडी चुकीची करताय. हम्म. तेव्हा सूरज नव्हता. मला माहिती आहे सूरज हा ग्रामीण भागातला आहे. हम्म. सूरज हा ग्रामीण भागातला आहे. सूरज हा जिंकणं गरजेचं आहे. सूरज जिंकल्यावर त्याच्या ट्रॉफीत आनंद घेण्यापेक्षा सूरजला आपण साथ दिली. भलेही माझे बिग बॉसच्या घरात काही विधानं चुकले असतील, मान्य आहे, पण सूरजला मी आजही ठामपणे सांगतो, पहिल्या नॉमिनेशन पासून मी वाचवलंय. मी डीपी दादाला काहीतरी कारण असतो डीपी दादाला नॉमिनेट केलं, दुसऱ्या कारणास्तव मी सूरजच्या घरात कधी सूरज विरुद्ध कुरगुडी केली नाही, हम्म. कधी नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, सूरजला म्या स्वतः कॉईन दिलेला आहे माझ्या टीमचा विचार न करता. हम्म. आणि लग्नाचा राहिला विषय, तुम्ही जे म्हणताय लग्नाला नाही गेलो, बाकीचे कुणी गेले नाही, त्यांचा प्रश्न अहो, बाकीच्यांचं काही देणं घेणं माझ्या समोर. आता तुम्ही बसलाय, मी तुम्हालाच बरं, विचारणार मला ना. विचारा, बाकीचे मान्य. माझ्या प्लॅटफॉर्मवर राहिले तर मी त्यांना तो विचारेन नक्की प्रश्न. विचारा, नक्की विचारा. मी अमरावतीला होतो, हम्म. मला आदल्या दिवशी निमंत्रण आलं, माझा TV 9चा शो चालू होता. मग मला तुम्ही सांगा, मी जर माझ्या आदल्या दिवशी, माझं स्वतःचं लग्न आहे, मी तुम्हाला आदल्या दिवशी जर निमंत्रण देतोय, तुम्ही येताल कसं? याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे की सूरजने तुम्हाला अगोदर निमंत्रण द्यायला पाहिजे होतं. दिलं असतं तर कदाचित मी सूरजच्या लग्नाला जाऊ शकलो असतो. कमीत कमी मी लई म्हणत नाही, तो सूरज बिची होता बिचारा कामात आहे, कमीत कमी 2 दिवस जरी अगोदर मला सांगितलं असतं ना ही तारीख आहे, तरी त्याने द्यायला पाहिजे होतं. अचानक दिल्यामुळं मला पॉसिबल नाही झालं. पण मी आजही मान्य करतोय की मी सूरजच्या घरी जाणार आहे, भेटणार आहे, वहिनींच्या हाताने जेवण पण करणार आहे. याच्यापेक्षा काही नाही सांगू शकत. आणि महाराष्ट्राने माझी भूमिका बघितलेली, त्यामुळे दुप्पट्टीचा भूमिकेचा काहीच प्रश्न नाही. त्याला फक्त तुम्ही पाणी लावू नका. नाही, कदाचित असं झालं असेल की तुमच्या नजरेमध्ये सूरजची व्हॅल्यू चांगली आहे, पण सूरजच्या नजरेमध्ये तुमची तेवढी व्हॅल्यू नसावी, म्हणून तुम्हाला लग्नाच्या आदल्या दिवशी हे सांगितलं पहा, असावं. प्रत्येकाच्या नजरेचा प्रॉब्लेम असतो. तुम्हाला नजर कमी असल्यामुळे तुम्हाला नाही, मला एक प्रश्न मला विचारायचा. नाही. एक मिनिट. हा, एक मिनिट. मग त्याच्या नजरेत त्याला कसे ते मला माहित नाही, सूरज पण चव्हाणच्या माझ्या नजरेत मला चांगली. ऐका. तुम्ही म्हणताय तुम्हाला आदल्या दिवशी निमंत्रण मिळालं, पण सूरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिका तर 5 दिवस अगोदरच व्हायरल झाली होती, त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं. बरोबर आहे, पण मला का वाटत नाही, माझा हक्काचा मित्र आहे. पण मी जवळच्या त्याच्या मित्राच्या कोणत्या लग्नात अपेक्षा करणार? ऐका जवळच्या मित्राच्या लग्नात एवढा मान सन्मान खायची गरजच का पडली मान तुम्हाला? तुम्ही सन्मान हक्काने का जायला दिला? पाहिजे होतं, मी न त्याला- सांगता सुद्धा. ऐका ना, मी त्याला म्हणलं नाही मला कपडे घे, त्याला मी म्हणलो नाही माझा सन्मान कर, मी त्याला म्हणलो नाही मला गाडी पाठव. मान सन्मान काय आहे? आपण जर आपल्या घरच्याकडून आपल्या व्यक्ती कोणी एक अपेक्षा करत नसेल, उद्या तो जर म्हणला मी याला अचानक निमंत्रण दिलं, मला वाटलं नाही हा येईल किंवा नाही येईल, मी त्याच्याकडून एक छोटीशी अपेक्षा केली की सूरजबाईंनी मला निमंत्रण दिलं पाहिजे 2 दिवस अगोदर, याच्यात अपेक्षा काय आहे? घनश्यामजी काय असतं, लग्न हे वारंवार करायची गोष्ट नसते. लग्न हे माणसाच्या आयुष्यात एकदाच होतं, कारण आयुष्यातला सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो तो प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला. आता तुम्ही एवढे जवळचे आहात ना, तर त्यांनी सांगायची तुम्ही वाटच बघायला नाही पाहिजे होती ना, तुम्ही जायलाच पाहिजे होतं तिथं, का गेला नाही हा पण प्रश्न तुम्हाला होता. सांगा, सूरजबाई इतका दिलदार आहे ना, त्याला काही नाही वाटलं बिचारा. त्याला मी सांगितलंय की भाई मी येणार आहे, भेटणार आहे. मग झालंय का तुमचं फोनवरती हो, बोलणं? बोलणं झालंय आमचं, काही अडचण नाही. आणि तशी बी महाराष्ट्राने आम्ही भरपूर कसं आहे, जाऊन गर्दी करण्यापेक्षा मनातून किती प्रेम आहे हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे ना. आपल्याविषयी त्याच्याबद्दल कायम प्रेम आहे, त्याबद्दल काही वाद नाही, आणि त्याला मी जाऊन भेटणार आहे, काळजी नका. बरं, मला एक सांगा, मध्यंतरी नृत्यांगना गौतम पाटील व्हायरल झाल्या होत्या त्यांच्या अश्लील डान्समुळे. त्याच्यावरती तुमची एक बाईट व्हायरल झाली होती. तुम्ही म्हणता की ह्या लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर काढलं पाहिजे, या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय, आपल्या संस्कृतीचा नाश केलाय. आणि तुम्ही बिग बॉस मध्ये काय केले हे सगळ्या जनतेने बघितलं निक्की तांबोळी सोबत. त्याचबरोबर अजून एक थांबा, तुम्ही परवा एक आयटम सॉन्ग केलं त्या राधा पाटील मुंबईकर सोबत, त्यावेळी महाराष्ट्राचा बिहार होत नव्हता का? याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? बर, आता झाला तुमचा आता ही दुपट्टी भूमिका नाही का तुमची? आता हे क्वेश्चन झाला. हम्म. आता दुपट्टी करतो आणि सगळंच करतो, फक्त मला थोडासा वेळ द्या. तुमचा क्वेश्चन झाला का? बोला आता बोला. तुम्ही पहिला जो प्रश्न विचारला हम्म. त्या प्रश्नात तुमचा कुठेतरी प्रश्नच गाणलेला आहे की मुळात गौतमी ताईला महाराष्ट्राच्या बाहेर काढा. हम्म.
हा माझा ऐका, हे तुमचं विधान आलेलं आहे मला आता कॅमेरा चेक नाही, करा. अशा लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवलं पाहिजे असं स्टेटमेंट होतं महाराष्ट्राचा तुमचं. बिहार करू नका, हे माझं स्टेटमेंट आहे. आजही मी त्या स्टेटमेंटवर ठाम मानतोय. माझं विरोध त्यांच्या अश्लील नृत्याला होता ना. मी त्यांना म्हणलो नाही की तुम्ही कार्यक्रम थांबवा ना तुम्ही काही करा, तुम्ही डान्स करा पण अश्लील नृत्य करू नका. आणि गौतमी ताई चे डान्स आपण बघत होतो की तरुणांना जखमा झाल्या, तरुण पोरांचे जीव जात होते, पोलीस प्रोटेक्शन यांनाही त्रास होत होता. बिग बॉस मध्ये असं काय आम्ही कृत्य केलंय की ते लाजिरवाणी आहे? बहीण भावाचं कृत्य आहे. आम्ही बहीण भाऊ आहेत बिग बॉस मध्ये, आणि आताही बी बिग बॉसच्या बाहेर सुद्धा बहीण भाऊ येतात. शब्दाचा परत तुम्ही मला शब्दात पकडीता म्हणजे आता कोणीत, आताही आम्ही बहीण भाऊ आहेत. असं लोकांना लाज वाटावी असं आम्ही बिग बॉस मध्ये काही केलेलं नाही. जेणेकरून जर आम्हाला आज बिग बॉस मध्ये जर तुम्हाला आमची लाज वाटत असते तर आज तुम्ही घनश्याम दरवडेला इथं बोलवलंच नसतं की घनश्यामने काय फसले बिग बॉस मध्ये, असं काय केलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही बहीण भावाचं नातं बिग बॉस मध्ये निभावलंय. तिसरी महत्वाची गोष्ट, राधा पाटील बरोबर ॲज आम्ही छोटे पुढारी आहोत, ॲज अ कलाकार पण आहोत. आणि मला सांगा, राधा पाटील बरोबर माझं अश्लील नृत्य काय आहे, काय कृत्य केलं मी? एक डान्स केलाय, पण अशा हातवारी वगैरे मी केलेलं नाही. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपली आणि जबाबदारी आहे एका, ना जेव्हा तरुणांना मी चांगल्या बोलत मार्गाला. असताना, हा. अमोलजी कोल्हे साहेब ते एक कलाकार आहेत, ते पण भूमिका करतात, ते खासदार आहेत. मी एक पुढारी आहे, मी कलाकार आहे, कलाकार कला करतो. मी जेव्हा गौतमी ताईला बोललो तेव्हा पुढाऱ्याच्या ह्यानी बोललो, मी कला करतो. पण माझ्यामुळे तर लोकांना लाज वाटत नाही. माझ्यामुळं कुणाकुणाची जीव गेल्यात दाखवा, माझ्यामुळं पोलीस प्रोटेक्शनची काय हाल झाल्यात दाखवा, हा माझ्यामुळं कुठल्या म्हातारी माणसे जाळवून पडले ती दाखवा मला, माझ्यामुळं काय नुकसान काय झाले सांगा ना, ते मला सांगा. नाही, माध्यमात ते जाऊ दे आता, ते चला हा विषय तर का जाऊन द्या? नाही, हा विषय क्लिअर केलात ना तुम्ही. हा पण जाऊन द्या का, या दुपट्टी भूमिकेचंही बघा ना. माझ्यामुळं कुणाचं काही नुकसान झाले बिग बॉसचं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. आजही लोक म्हणतात बिग बॉसला TRP, बिग बॉसला TRP. ते कुतायचं ना आमचं काय, बहीण भावीत तिने मला राखी बांधली. मग तुम्ही काळच फासणार का बहीण भावाच्या नात्याला? आणि मग जर तुम्ही जर काळ फाचत असाल तर तुमची सोच काय राहिली? मला हा सवाल पडतो. मग लोक विचार काय करतात? विचार केला पाहिजे. मी बिग बॉसच्या घरात तिला शब्द दिलाय, मला जशा 3 बहिणीत आजपासून मी 4थी बहीण मानतोय. आणि मी तिला निकुताई ही प्रेमाने म्हणतोय तर खरंच, पण आमचं नातं आजही तेवढं स्ट्रॉंग आहे आणि तेवढं निभवतोय बी आणि तेवढी ताकद बी आमच्यात. मग याच्यात काय अडचण आहे? माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला, बर आणि त्या 2 प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे मिळतील अशी अपेक्षा आहे मला. बर कसं असतं, तुम्ही आता ट्रोलिंगवरती खूप बोललात. माझं असं पर्सनली मत आहे की ट्रोलिंग करणारे सगळेच खराब नसतात, बरोबर. किंवा ट्रोल प्रत्येक वेळी चुकीच्या वेळेनेच केलं जातं असं पण नसतं. बरोबर आता जवळपास माझे पण 4 लाख फॉलोअर्स आहेत. बरोबर तुम्ही माझ्या व्हिडिओजला बघितलं तर हजारो कमेंट्स येतात, बरोबर. पण एका दुसरीच कमेंट निगेटिव्ह असते. आपण ऍक्सेप्ट करू शकतो की तो आपला कोणतरी जवळचा आहे, हो त्याने फेक आयडी काढून त्याने केली असेल कारण त्याला आपलं चांगलं बघवत नाहीये, बरोबर किंवा आपल्याला एखाद्याचं मत पटलं नसेल, किंवा एखादा ज्याची बुद्धी एकदम कमी असेल, लहान असेल, इनमॅच्युअर असेल, त्याने केली असेल. बरोबर पण जेव्हा तुम्हाला 100 मधल्या 60-70 कमेंट्स निगेटिव्ह येतात, बरोबर तेव्हा तुमच्याकडून पण काहीतरी चुका झालेल्या असतात. बरोबर. मग आज मला तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होतंय, तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडून पण काहीतरी गोष्टी चुकल्या असाव्यात म्हणून लोक आपल्याला एवढी ट्रोल करतात? नाही, बरोबर आहे ना. प्रत्येक माणूस जो असतो तो आहे ना जीवनात काहीतरी शिकत असतो. मी तर तुम्हाला सांगतो, माझ्याकडूनही बऱ्याच चुका झालेल्या आहेत. जो बोलतो, जो शिकतो ना, जो बोलतो तोच चुकतो, जो बोलत नाही तो चुकणार नाही. जो कायम बोलणार आहे, जो पळतो तोच पडतो, आणि जो बोलतो तोच चुकतो. त्याच्या पद्धती आहेत. पण कसं आहे सर, चूक करून पुढे जाण्यापेक्षा मी ती चूक केलीच नाही हे माझ्या रक्तात नाही. मी चुका झाल्या ना वेळोवेळी माफी मागितल्या आहेत. आणि चूक करणाऱ्यांपेक्षा माझ्या मते माफी मागणारा सगळ्यात मोठा असतो आणि श्रेयदाता असतो. कारण चूक करून पेक्षा माफी मागतो, कारण त्याच्यात तेवढं सामर्थ्य आहे माफी मागायचं. पण त्याच्याहीपेक्षा जर कोण मोठा असेल, माफी देणारा खूप मोठा असतो. माफी देणारा, कारण माफ केलंही पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्याकडून काही गोष्टी चुकल्यात, पण कवर त्याच गोष्टी लावून धरणार आहेत, कवर त्याच गोष्टी लावून धरणार आहेत. एकदा चूक झाली की माफ केलंही पाहिजे, पुढे चाललंही पाहिजे, आणि जाणून बुजून ट्रोलिंग केलं नाही पाहिजे. त्या व्यक्तीकडून चूक झाली, त्याने माफी मागितली. जर माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागितली नाही. नाही, तुमच्या व्यंगत्वावरती टीका जे करतात ना, तुमच्या कमी उंचीवरती टीका करतात, त्यांचा जाहीर निषेध आहे, मी स्वतः करतोय.
जाहीर निषेध आहे, कुणाच्याच ह्याच्यावरती केलं नाही पाहिजे, कारण बरोबर. शेवटी ते प्रत्येकानं देवाला इंडिव्हिज्युअल बनवलेलं आहे. बरोबर. तुमच्या कर्तृत्वावरती पण टीका करणं अयोग्य आहे, पण तुमच्याकडून काहीतरी चुकलं, हां. एखादं चुकीचं स्टेटमेंट गेलं किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीचा तुम्ही बरोबर. स्टँड घेतला असेल तर मात्र ट्रोल करणं तर तो आपल्या म्हणजे ते आपण सहन केलं पाहिजे. मला वाटतं आपली चूक बरोबर आहे, झाली. केलं पाहिजे ना, पण किती केलं पाहिजे सण? 2-3 महिने, वर्ष त्याच गोष्टी धरून ठेवणार आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं, आता मी बोलतोय, माझ्यावर टीका टिप्पणी होऊ द्या, काय मान्य आहे, ठीक आहे, मी चुकलोय, मला बोलले पाहिजे, तुमचा अधिकार आहे, तुम्ही फॅन फॉलोअर्स आहेत, पण कुटुंबावरती, माझ्या शरीरावरती, माझ्या बहिणींवरती नाही, ते चुकीचंच आहे. हे नाही बोललं पाहिजे ना. नाही, चुकीचं आहे. जाहीर हा, निषेध आहे त्याचा. त्याचा जाहीर निषेध आहे. अगदीच. आणि मी जर माफी मागतोय तर ती गोष्ट माफही केली पाहिजे. अगदीच बरोबर, हा, अगदीच बरोबर. अगदीच. आणि खरं सांगू का, आता ट्रोलिंग आहे, तर मी खरं सांगतो, या ट्रोलिंगवाल्यांना मी जास्त किंमत देत नाही. कारण ट्रोलिंगवाल्यांना जर मी जास्त किंमत दिली तर घनश्याम दरवडे मार्केटमध्ये राहणार नाही. बरोबर. हो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की मी सुद्धा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, माझे पण लाखो चाहते आहेत हा. सोशल मीडियावरती. क्या बात आहे. तर एखाद्याला त्याच्या व्यंगत्वावरून बोलणं किंवा त्याच्या फॅमिलीवरून बोलणं, मला वाटतं हे साप चुकीचं आहे. कारण कसं असतं की देवाने प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बनवलेलं असतं. बरोबर. आपण कोणाच्या व्यंगत्वावरती बोलावं एवढं आपण नीच मानसिकतेचं नसावं असं मला क्या बात. प्रामाणिकपणे वाटतं. जर एखाद्या इन्फ्लुएन्स करून चूक झाली असेल आणि तो माफी मागत असेल तर मला वाटतं माफ पण करणं तितकंच महत्वाचं आहे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. आणि सर, माझं एक मत आहे, तुम्हाला माझ्याशी भांडायचंय ना, हम्म. तर तुम्ही भांडा, बोला, पण ती वैचारिक लढाई असली पाहिजे. पण विचारांनी लढा. बरोबर, तुम्ही बरोबर. जर घनश्याम दरवडे विचारांनी जर तुम्ही पराभूत करत असेल ना, तर मी हार मानायला तयार आहे. पण तुम्ही माझ्या उंचीवर, माझ्या कुटुंबावर जर मला बोलत असाल ना, तर तिथं मी हार मानायला तयार नाही. कारण ते माझ्या हातात नाही. विचार बदलायचे आहेत का नाही बदलायचे आहेत ते माझ्या हातात आहे. पण विचारांवर तुम्ही मला बोला, माझ्या उंचीवर बोलू नका, ही माझी रिक्वेस्ट आहे. माझ्या कुटुंबावर, माझ्या आई वडिलांनाही इंस्टाग्राम कळत नाही हो सर, त्यांची काय चुकी आहे? त्यांना का बोलताय तुम्ही? हां, आता मध्ये काही विषय असू द्या, माझं बेसिक माझ्या कुटुंबावरती बोललं जातं, मग हे कुठपर्यंत सण वाढणार ना? बरोबर. हां, मी ज्या गोष्टी माझ्याकडून चुकल्यात ना, मी एवढं ऑन दी स्पॉट कधी बोलत नाही. आज ऑन दी स्पॉट बोलतोय. ज्या गोष्टी माझ्याकडून झाल्यात त्या गोष्टींची मी लगेच माफी मागितलेली आहे, लगेच काही क्षणातच. मग मलाही वाटतं की तुम्हीही माफ केलं पाहिजे, मलाही अपेक्षा आहे तुमच्याकडून, आणि मी तुम्हाला माफ करतोय. तर तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त ट्रोल तुम्हाला कोण करतं? हां. मध्यंतरी जो मराठा आरक्षणाचा विषय चालला हो. होता का, त्यावेळी तुम्ही समाजाच्या विरुद्ध बोलला, बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतं. बरोबर तुम्ही जी भूमिका घेतली होती ना, हो. त्या भूमिकेवरून बरोबर. काही जणांनी तुम्हाला फोन करून पण त्रास दिले ना त्या केसमध्ये. भरपूर जणांनी. आणि मी मान्य करतो, मी स्वतः मान्य करतो की तेव्हा माझा काहीतरी अभ्यास कमी असेल. हा, ठीक आहे, मी कुठल्याही एक माणूस, एक सर्वसामान्य माणूस, कुठल्या जातपात न बघता सर्व जातींना समान न्याय देणं. सगळ्यात महत्त्वाचं काय, जात ही अशी जाते की ती जात नाही, ही अशी जाते, जातपात काही नाही, सर्व समभाव समधर्म आहेत, त्यामुळं काही नाही. तेव्हा माझी एक गोष्ट चूक झाली, मी मान्य केली. 1000 बाऱ्या मी आजही या व्यासपीठावरून सर्व मराठा बांधवांची माफी सुद्धा मागितली आणि मागतोय सुद्धा. एक लहान लेकरू भाऊ म्हणून आणि एक तुमच्यातलाच सर्वसामान्यांचं लेकरू म्हणून मला माफ केलं पाहिजे. मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं. डायरेक्ट माझी भूमिका होती, जेव्हा माजलगावमध्ये जेव्हा 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, तेव्हा तिथं एकही नेता गेला नाही. तेव्हा फक्त मनोजदादा जरांगे पाटील तिथे गेले. मी तिथं त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं. आणि त्यांना खरंच त्यांच्याशिवाय जर त्यांच्या हातात जर आपण म्हणू ना की तरुण महाराष्ट्र जातपात न बघता जर खंबीरपणे उभा राहिला ना, तर खरंच ते न्याय देऊ शकतात. मी त्यांचं त्या गोष्टीवरून कौतुक केलं. पण लोकांची मानसिकता, त्या गोष्टींनी लोकांची मानसिकता 2 मिनिटात बदलते. आत्ता वावा म्हणते, परत वावा. पण मी जे काही चुका झाल्या त्याची माफी मागितलेली, मला प्रायचित्त होते, त्यांनाही सुरक झालं पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. अजितदादांनी सूरज चव्हाणला घर बांधून दिलं, हां. तुमची अपेक्षा आहे की तुम्हाला पण घर बांधून द्यावं? नाही. आणि काही लोक असं म्हणतात की अजितदादांनी सूरज चव्हाणला घर बांधून दिलं, हे कुठेतरी घनश्यामच्या पोटात दुखलं म्हणून घनश्याम सूरजच्या लग्नाला गेला नाही. बरोबर आहे. काही लोकच असतात, त्यांना बोलायचंय, जे कसं आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला, ही पद्धत आहे, काही बघायचं नाही. हे बिग बॉसच्या घरात असेल किंवा कधी असेल, मला अजिबात वाटलं नाही मला घर बांधून द्यावं, कारण ऑलरेडी मला घर आहे.
मला घर आहे तर मला घराची का अपेक्षा करायची? बरोबर. सूरजला घर दिलं, माझ्या पोटात दुखायला माझी आणि त्याची काही बरोबरी का सूरजबाई? ज्याच्या त्याच्या तकदीरात आहे, त्याच्या नशिबाने, त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होतोय, तर माझ्या पोटात का दुखावं? आणि जर मराठी माणूस जर मराठी माणसाचे पाय खेचत असेल तर याला काय अर्थ आहे? पण कसं आहे, कावीळ झालेल्या माणसाला सरळ पिवळं दिसतं, तसं काही लोकांची मानसिकता आहे, त्यांना सरळ पिवळं दिसतं. त्यामुळं मला फरक नाही पडत. पण माझ्या पोटात दुखत नाही, मला घर आहे, मला सगळं आहे, मला प्रॉपर्टी आहे, मला काय पाहिजे? मला जनतेचं प्रेम मिळत आहे, मला बास. जर अजितदादाला काही मागायचंच झालं तर मला जे समाजासाठी लोकांसाठी मागायचं आहे ते मी नक्कीच मागेल वेळ आल्यावर. पण मी असा घनश्याम दरोडे, मला स्वतःसाठी काही मागायचं नाही. ना कुठल्या नेत्याकडून मला अपेक्षा आहे, ना मला कुठल्या नेत्याकडून काही पाहिजे. मी आपलं कमेल ते माझ्या सुखाने, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने, तेच. मी काही लई सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, मी अदानी अंबानीच्या घरात जन्माला आलेलो नाही. मी एक शेतकरी पुत्र आहे, पण मला कुणाचीही गरज नाही. मी स्वाभिमानाने लढायला तयार आहे. सूरजबाईला घर मिळालं, त्याच्या नशिबाने, त्याच्या कर्तृत्वाने मिळालं, त्याच्यावर तरी काय जाळायची कारण आहे? जे लोक मला बोलत आहे ना, खऱ्या अर्थाने त्याच लोकांचा जाळून धूर निघतोय. कारण तो ज्यांचं शिक्षण झालंय त्यांच्या डिग्रीवर धार मारलेली आहे. हे काही लोक कमेंट करतात, मी नाही बघत. मध्यंतरी तुमचा ट्रॅक्टर चालवताना व्हिडिओ व्हायरल झाला हो. होता, त्याच्यावरती पण बऱ्याच कमेंट्स होत्या की हे कुणाचं लेकरू आहे रे, हा. याचं लायसन तरी आहे का, हा. याचे पाय पोचत नाही, त्याला ट्रॅक्टर कोणी हातामध्ये हा. दिला. आता तुम्ही शेतकरी सारखं म्हणत असता की आज सांगूनच टाका की तुम्हाला शेती किती आहे आणि तो ट्रॅक्टर तुमचाच आहे का आणि तुमचं वय किती आहे नक्की? हां, आता मी तुम्हाला सांगतो, माझं वय 21 आहे. वयाचा मुद्दा सुटला, माझं वय 21 आहे. आणि ट्रॅक्टर, लोक मला कमेंट करत होते की तुझा ब्रेकवर पाय पुरतो का, ट्रॅक्टर कसा चालवणार आहेस, लोकांना धड करशील का? तर मी एकच सांगतो लोकांना, मी चालताना एकदम दमाने चालतो. ना माझ्या आयुष्याला ब्रेक आहे, ना माझ्या ट्रॅक्टरला ब्रेक आहे. माझ्या आयुष्यात आडवा आला तर उडाल आणि ट्रॅक्टरला बी आडवं याल तर उडाल. त्यामुळं मी तुमच्या आडव्यात जात नाही, मी माझा सरळ रस्त्याने माझ्या साईटने चाललोय. तुम्ही माझ्या आडव्यात येऊ नका. हां, माझ्या आडव्यात येऊ नका. प्लस ट्रॅक्टरमध्ये जरी आडव्यात आला तरी तुम्ही उडणार आहेत आणि आयुष्यात जरी आडव्यात आला तरी तुम्ही उडणार आहेत. त्यामुळं ना ट्रॅक्टरला आडवी येऊ आणि ना माझ्या जीवनात सुद्धा आडवी येऊ. त्यामुळं मला जास्त काय बोलायचं नाही. आणि आजही सांगतो, जे घनश्याम चालवतं ना ते घनश्यामचंच असतं. घनश्यामला दुसऱ्या वस्तू चालवायची गरज नाही. कारण घनश्याम नाही तर सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे. आणि सर्वसामान्यमुळेच आज मी कोणच नव्हतो आणि मी कोणी नाही. हे सर्वसामान्य जनता, तरुण पोरं, सर्वसामान्य मायबाप यांनी आशीर्वाद दिल्यामुळे आज घनश्याम येतं. शेत जमीन किती आहे ते सांगितलंच नाही तुम्ही. शेत जमीन सर, पांडुरंगाने देवाने इतकं भरपूर दिलंय, पोटा पाण्यापुरतं दिलंय. शेत जमीन जिरायती जरी असली तरी 4-5 एकर जमीन आहे आपल्याला. लहानपणी IAS व्हायची इच्छा होती, तुमचा व्हिडिओ आजही व्हायरल हा. होतोय, मग काय त्यासाठी कधी प्रयत्नच नाही का केले? नाही, प्रयत्न चालू आहेत, होईल तेव्हा होईल. अच्छा, म्हणजे प्रयत्न हा, करताय प्रयत्न त्यासाठी चालू पण? आहे. प्रयत्न आणती परमेश्वर. वाळूचे कणाई रगडतात तेलही गळे, होईल तेव्हा होईल. पण नक्कीच एक दिवस स्वप्न साकार होईल म्हणजे होईल. बरं. 2 दिवसांपूर्वी काहीतरी तुमचा लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होतो, हळद लावलेला, त्यात तो काय विषय आहे नक्की? त्याच्यावरती पण बरेच निगेटिव्ह कमेंट्स येतात, मीडियाने तर धुमाकूळ घातलाय हा. सगळीकडे. काय विषय काय नक्की? येण्यापेक्षा हा. मीडियाने काय ठरवलं हेच मला माहित नाही. म्हणजे एक नाही, ते बघा, एक लाईन होती, सूरज चव्हाणवरती छोटा पुढारी जळतोय, सूरजच्या लग्नाचा मोह आवरे ना म्हणून घनश्यामने सुद्धा लग्नगाठ बांधली, हा. असं काहीतरी. मलाच एक कळलं ना, मीच माझं डोकं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कधी हँग नाही झालं, आज हँग झालंय. कारण मीडियाने त्याचं काहीच बघितलं नाही. मी एक धुले राजाची जाहिरात करायला गेलतो, कपड्याची कॉस्ट्युमवाल्याची, आणि मला माहित होतं हे काहीतरी होणार आहे. मीडियाने सगळा व्हिडिओ बघितला नाही, ते मला स्वप्न पडलेलं, मी थोडीशी हळद लावलेली. मीडियाने फक्त सांगितलं की सूरजवर जळतोय. अहो, मी का सूरजवर जळू? मला काय सूरज दादाची बरोबरी करायची? त्यांनी वहिनी आणली आमच्यासाठी, उलट्या आनंदाचीच गोष्ट आहे. बिग बॉसच्या घरात मीच पहिलं स्वप्न बघितलं होतं की सूरजबाईचं लग्न दाबात होणार, आणि झालं. मला काही जळायची गरज नाही. पण जे काही माझ्या आयुष्यात स्वतःचं नुकसान होतंय बरं का, कारण जे काही मला बायोडाटे येत होते ते बंद झाले त्या मीडियामुळे. मीडियाने डायरेक्ट सांगितलंय घनश्याम बवल्यावर चाळा. अरे पण मी अजून मुलगीच नाही बघितली, मला करिअर करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला मुलगी अशी पाहिजे सोज्वल आणि कुटुंबाला सांभाळणारी, आई वडिलांचा विचार करणारी. अशी मुलगी जेव्हा माझ्या आयुष्यात येईल तेव्हा मी लग्नाचा विचार करतोय. तोपर्यंत नाही, मला तोपर्यंत लग्नाचं करायचं नाही. मला आत्ता गडबड नाही आहे,
पण मीडियाने उगा अप्पा उठवून दिली. आता काय झाले की काही झालं तरी घनश्याम हळदी. अरे मीडियाने तरी थोडासा अभ्यास करावा ना. निश्चितच घनश्यामजी, तुम्ही इथे आलात आणि तुमचं इथं मत मांडलं. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल गैरसमज होता, तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात आणि मला आशा आहे की आता लोकांची तुमच्याबद्दल असणारी मते बदलतील आणि इथून पुढे तुम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट्स येतील, जेणेकरून तुम्हाला अजून काम करण्यासाठी उत्साह मिळेल आणि तुम्ही पुढे जाल. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार इथे आल्याबद्दल. नक्कीच रोहित सर, तुमचंही मनपूर्वक आभार. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्हालाही आमच्या लग्नाला बोलवेल, पण तुमचे प्रश्न आता थांबवा. मनपूर्वक रोहित सर तुमचे आभार मानतो. तुम्ही मला इथं बोलवलंच, मला बोलण्याची संधी दिली आणि लोकांचे जे काही डाऊट होते ते क्लिअर करण्याचे तुमच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.